भागामध्ये कृषी क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा घेऊया। रायगड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरण्यांना वेग। आतापर्यंत जिल्ह्यात 6135 हेक्टरवर भात पेरणी पूर्ण। जालना जिल्ह्यामध्ये 8 ते 10 दिवसापासून दडी मारलेल्या पावसाची हजेरी। पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांना दिलासा। परभणीमध्ये 15 दिवसानंतर पाऊस। खरीप हंगामाच्या पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा। पेरणीला आता सुरुवात होणार। बुलढाण्यात काही भागात दुबार पेरणीचं संकट टळलं। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर रात्री पावसाचं आगमन। केवळ 38% पेरणी पूर्ण। देशातल्या बाजारात आवक आणि वाढती आयात यामुळे उडदाचे दर कमीच। सध्या उडदाला हमी भावापेक्षा 1000 ते 1500 कमी दर। नव्या मालाची आवक आणि सरकारनं लादलेल्या स्टॉक लिमिटमुळे गव्हाचा भाव स्थिरावला। सध्या 2200 ते 2500 रुपयांच्या दरम्यान गव्हाची विक्री। बाजारामध्ये मागच्या काही आठवड्यापासून हिरवी मिरची तेजीतच। मिरचीला 3000 ते 3500 रुपयांचा दर। पुढील काही आठवडे दर कायम राहण्याची शक्यता। बाजारात दोडक्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानं चांगला उठाव। बाजारभाव 4000 ते 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। राज्यातील अनेक भागामध्ये पावसाचा पेरू पिकाला फटका। मागच्या 3 आठवड्यापासून बाजारातील पेरूची आवक मर्यादित। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 75 मिलीमीटर पावसाची नोंद। महागाव आणि घाटंजी तालुक्यात सर्वाधिक पाऊस। शेतकऱ्यांनी पेरलेली बीज गेली वाहून। बेळगावात बेल्लारी नाल्याला पूर। हजारो एकर शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिममध्ये किंधीराजा ते वाशिम मार्गाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शेतकऱ्यांना फटका। संततधार पावसामुळे रस्त्यावरच पाणी साचलं आणि ते शेतात शिरून झालं नुकसान।